आणि एक महत्त्वाची बातमी आहे, शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाला। उद्या कारागृहातून तो बाहेर येण्याची शक्यता आहे। कायदेशीर प्रक्रिया अद्याप पूर्ण नाही, कारागृहाला आदेश मिळण्यास विलंब झाला। कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून कोरटकरला काल जामीन मंजूर करण्यात आला। 50,000च्या जात मुचलक्यावर प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी कोरटकर कोठडीत होता। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी भूषण पाटील आपल्यासोबत आहेत। भूषण, काल त्याला जामीन मंजूर झालाय, मात्र आजचा मुक्काम त्याचा कोठडीतच असणार आहे। नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा अवमान आणि इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडीत होता तो आणि त्यानंतर त्याची जामिनावर मुक्तता काल करण्यात आली आहे। मात्र जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश जरी देण्यात आलेले असले तरी काही तांत्रिक कारणं आहेत, कागदोपत्री प्रक्रिया जी आहे ती न्यायालयातली पूर्ण होऊ शकलेली नाही आणि त्यामुळे आजचा मुक्काम देखील प्रशांत कोरटचा याच कळंबा मध्यवर्ती कारागृहातल्या अंडा सेलमध्ये असणार आहे। खरं तर काल उशिरा हा सगळा आदेश आला आणि त्यामुळे कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाली नाही। शिवाय आज महावीर जयंती आहे, त्यामुळे शासकीय सुट्टी आहे, त्यामुळे आज देखील न्यायालयातील कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही आणि त्यामुळे उद्या सकाळच्या सत्रामध्ये ही सगळी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर उद्या दुपारनंतर प्रशांत कोरटकरची या जेलमधून सुटका होण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते। आपल्याला माहिती आहे या सगळ्या प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकरला 5 दिवस पोलीस कोठडी आणि त्यानंतर जवळपास 10 दिवस तो न्यायालयीन कोठडीमध्ये होता आणि या दरम्यान त्यानं जो काही जामिनासाठी अर्ज केलेला होता त्यावर युक्तिवाद झाला आणि युक्तिवादानंतर काल जो निकाल आला त्यामध्ये त्याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला। 50,000 रुपयाचा जात मुचलका, त्याचबरोबर पोलीस ज्या वेळा तपासासाठी बोलवतील त्यावेळी हजर राहणे आणि फिर्यादी तसंच साक्षीदारांवर दबाव आणायचा नाही, अशा सगळ्या सूचना या सगळ्या जामीन देताना न्यायालयानं दिलेल्या आहेत आणि या सगळ्याचं अटी शर्तीचं पालन देखील प्रशांत कोरटकरला करावं लागणार आहे। दुसऱ्या बाजूला हा सगळा जामीन जरी दिलेला असला तरी त्याला आता बाहेर पडल्यानंतर आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद या माहितीसाठी।